आज मी तुम्हाला मसाला पनीर कसा बनवायचा, प्रत्येक स्टेप खूप सोप्या पद्धतीने दाखवणार. पनीर सॉफ्ट कसं ठेवायचं, मसाल्याचा रंग आणि टेस्ट कशी वाढवायची, ग्रेव्ही एकदम हॉटेलसारखी कशी बनवायची, तर मग सगळेजण बोटं चाटतच राहील आणि तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात अगोदर मी घेतले 2 कांदे. याला ना जाडसरच कापून घेऊ. कांदे कापून झाले की 2 टमाटर घेऊन तेही जाडसर कापून घ्यायचे. त्यानंतर 1 गाठा लसूण घ्यायचं आणि थोडंसं अद्रक पण घ्यायचं. आणि येथे मी 500 ग्रॅम पनीर घेऊन छान पाण्याने धुवून घेतलं आणि पनीर छोट्या मोठ्या स्लाइसमध्ये कापून घेतलं. तुम्ही कोणत्याही साईजमध्ये कापून घ्या. आता काय करायचं, गॅस ऑन करायचा, गॅसवर पॅन ठेवायचा आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं. लगेच यात पनीर घालायचं. एका साईडने पनीरला गोल्डन कलर आला की पलटून घ्यायचं. तुम्हाला जर पनीर फ्राय करायचे नसेल तर नाही केले तरी चालेल. आता एका गंजात पाणी घ्यायचं. पाण्यात थोडासा हिंग घालायचा. हिंग घातल्याने पनीरची फोड लेंजी लागत नाही, त्यामुळे आपण पाण्यामध्ये हिंग घातलेला आहे. लगेच फ्राय केलेलं पनीर यात घालायचं आणि 5 मिनिट पनीर हिंगाच्या पाण्यात ठेवायचं. तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करू. आता काय करायचं, त्याच पॅनमध्ये आणि त्याच तेलामध्ये थोडासा कांदा घालायचा आणि गोल्डन फ्राय करून घ्यायचा. नंतर लसूण अद्रक घालायचा. 9 ते 10 काजू घालायची. तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तीळ घाला. नंतर टोमॅटो घालायचा. टोमॅटो नरम होतपर्यंत परतून घ्यायचं. आता गॅस बंद करायची आणि मसाला थंड करून मिक्सरला फिरवून पेस्ट करून घ्यायची. नंतर गॅसवर कढई ठेवायची. यात तेल घालायचं. 2 तेजपत्ता घालायचा. थोडंसं जिरं घालायचं. यात बारीक केलेली पेस्ट घालायची. मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. लाल मिरची पावडर घालायची. हळद, गरम मसाला, थोडासा पनीर मसाला, थोडंसं धने पावडर आणि थोडंसं जिरा पावडर आणि तेल सुटतपर्यंत छान परतून घ्यायचं. तुमच्याकडे क्रीम असेल तर घाला, नाहीतर दुधावरती साय घाला. अर्धा चम्मच, 1 चम्मच दही घालायचं. मिक्स करायचं. आता पाण्यामध्ये हिंग घातलेलं पनीर घालायचं आणि तेही पाण्यासकट मिक्स करायचं. तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं पाणी घाला. मी तर नाही घालत, कारण एवढंच पाणी मला पुरेसं आहे. तशी ही भाजी घट्टसरच राहते. आता तेल सुटतपर्यंत स्लो गॅसवर 5 मिनिट ही भाजी शिजू द्यायची. आता घालायची कसुरी मेथी हातावर चोळून, याने भाजीची टेस्ट वाढते. मिक्स करायचं. आता गॅस बंद करायची. झाली भाजी रेडी. आता पनीरची भाजी सर्व करूया. तर कशी झाली पनीरची भाजी, बनवा, खा. तर व्हिडिओला कमेंट्स करून नक्की सांगा. एक लाईक करा, सबस्क्राईब करा. राधे राधे.